750 वर्ष होऊन गेली. महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक अंधार दाटला होता. 750 वर्षांचं पारतंत्र्य हटवायचं होतं आणि महाराष्ट्रामध्ये स्वराज्याचा नवा प्रकाश या मातीमध्ये सूर्याचा तेज जन्माला घालायचा होता. ही भूमी दासली, इथल्या अनेक कत्तली झाल्या, माय माऊलींची आबरू लुटली गेली आणि या रयतेसाठी कोणीतरी एक सुखाचा किरण जन्माला घालायचा होता. आणि यासाठीच साक्षात शिवपुत्र शिवाजी महाराजांच्या पोटी संभाजी राजांचा जन्म झाला. पण संभाजी राजांच्या हाती किंवा संभाजीराजे ज्या रणमर्दाच्या मातीमध्ये शिकले ते राजा शिवछत्रपती. त्यामुळे मी नेहमी सांगत असतो की वाघ किंवा छावा जर आपल्या घरामध्ये जन्माला यायचा असेल तर पहिल्यांदा बाप सिंह असला पाहिजे. माझी अत्यंत एक लाडकी आणि आनंदाची कथा आहे. पंढरपूरला एक देव आहे, त्याचं नाव पांडुरंग. काय नाव? चोरेगावची लोक मुके आहेत काय? आवाज आहे ना. पंढरपूरला एक देव आहे, त्याचं नाव काय? माझ्याबरोबर बोलत राहायचं, पांडुरंग. आता वारकरी मंडळी, मगाशी मी आत गेलो होतो, कीर्तन करत होते, आता बऱ्यापैकी आहेत, भजन वगैरे चालू होतं. पंढरपूरच्या विठ्ठलाला जात असताना माऊलीनो आपण रामकृष्णारीच्या गजरात जात असतो, बरोबर आहे का? रामकृष्णारी का म्हणतो बरं आपण? कारण वारीची वाट सुखकर व्हावी. आमची वारकरी मंडळी जेव्हा वारीला जात असतात तेव्हा जाताना वारीची वाट सुखकर व्हावी, लवकर अंतर कापावं, यासाठी आमची माय माऊली रामकृष्णारीच्या गजरात जात असते. पंढरपूरच्या विठ्ठलाचं एक प्रतिरूप आहे, ते म्हणजे दक्षिण भारतात, त्याचं नाव बालाजी. काय नाव? बालाजी. बालाजी या शब्दाचा अर्थ बासुंदी, लाडू आणि जिलेबी. ज्याच्या घरात असतात ती सगळी लोक तिकडं जातात, कारण तो धनब्रह्म आहे. आणि पंढरपूरचा विठ्ठल हा नादब्रह्म आहे. आमच्या लोकांचा फॅक्ट काय झाला माहिती आहे का? आमच्या लोकांना देवसुद्धा आता श्रीमंत लागलेत, श्रीमंत पाहिजेत. आमच्या लोकांना म्हसोबा आवडत नाही गावचा. हे 100-200 किलोमीटर पाया पडायला चालणार, पण गावच्या म्हसोबाला कधी पाया नाही पडणार. अरे तो पण देव, त्याला पण तो लगेच म्हणतो मागं 4 तोळे अंगठीवाला उभारला, तुझं काय काम नाही, तेव्हाला पहिला पुढे येऊ द्या. पंढरपूरचा विठ्ठल नादब्रह्म आहे आणि तो बालाजी धनब्रह्म आहे. जसं पंढरपूरच्या विठ्ठलाला जात असताना आपण रामकृष्णारीच्या गजरात जात असतो, तसं त्या बालाजीला जाताना लोक म्हणतात गोविंदा गोविंदा. आम्ही एकदा मध्यंतरी 2 महिन्यापूर्वी माझ्या पेपरला बातमी आली होती, माझ्या म्हणजे सगळ्यांच्याच आली होती, की आपल्या प्रियकराला बरं वाटावं यासाठी एक प्रियसी साहेब तिरुमला ते तिरुपती उलट चालत गेली होती. मला वाटलं आपल्याला बरं वाटावं, आपण सवच चालत जावं, म्हणून मी सवच चालत जायला निघालो. सगळी लोक म्हणायची गोविंदा गोविंदा, मी म्हणायचो गोविंदा गोविंदा. सगळी लोक म्हणायची गोविंदा गोविंदा, मी म्हणायचो गोविंदा गोविंदा. आमच्याबरोबर कोल्हापूरची एक आजीबाई आली होती, आपल्या आमच्या सोबतच होती, सलीतनं उतरली तर लक्झरीमधून आमच्या सोबत चालली होती. आम्ही सगळी लोक म्हणायची गोविंदा गोविंदा, त्या आजीबाई म्हणायची आमचं पण तेच आहे. सगळी लोक म्हणायची गोविंदा गोविंदा, त्या आजीबाई म्हणायची आमचं पण तेच आहे. बराच वेळ असं चाललं. मी एका कट्ट्यावरती गेलो, ताक पिलो, मावशीपाशी गेलो आणि मावशीला म्हणलो, मावशी तुझं काय चाललंय? आम्ही सगळे म्हणतो गोविंदा गोविंदा आणि तू म्हणते आमचं पण तेच आहे. ते म्हणले अरे लेका नो, तुम्ही ज्यांचं नाव घेता ना ते आमच्या ह्यांचं बी नाव तेच आहे, म्हणून म्हणलं आमचं बी तेच आहे. विनोदाचा भाग सोडा, पण 350 वर्ष झाली छत्रपती शिवरायांना जाऊन, संभाजी राजांना जाऊन. ज्या राजाचं नाव ऐकल्यावरती तुमच्या माझ्या अंगावरती रोमांच उभा राहतात, ज्या राजाचं नाव ऐकल्यावरती आपल्या अंगातलं रक्त सळसळतं, ज्या राजाच्या नावावरती आपली जगण्याची तत्व लिहिली गेली, अहो छत्रपती शिवाजी महाराज की. हा जय जेव्हा तोंडातून बाहेर पडतो तेव्हा आम्हालाच कळत नाही की आपण महाराजांच्या नेमक्या कुठल्या काळात जाऊन उभा राहिलोय. अरे ज्या राजाच्या नावावरतीच या महाराष्ट्रातली राजकारण फिरली गेली, मग त्या छत्रपती शिवरायांना, संभाजीराजांना आपण आदर्श मानणारी माणसं आहोत. मग त्या राजांवरती जेव्हा जेव्हा आरोप केले गेले त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज की ही जय म्हणणारी मनगट, जय म्हणणारी लोक का शांत बसली, याचा मला कायम प्रश्न पडतोय. मी पहिल्यांदा सांगतो, कोणीतरी उठतं म्हणतं छत्रपती शिवाजी महाराज जुने आदर्श होऊन गेले, कोणीतरी उठतं म्हणतं छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर होते का स्वराज्य रक्षक होते. मी पहिल्यांदाच सांगतो, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा वक्ता नाही, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता नाही. माझा पक्ष एकच आहे, तो म्हणजे स्वराज्य, आणि माझे मालक एकच आहेत, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे जिसका गुरु बलवान होता है उसका चेला पैलवान होता है, त्यामुळे कुणापुढे झुकायची मला गरज नाही. वारंवार हेच सांगावं लागतं, संभाजी राजांच्या नावानं वसवलेलं शहर, ते पहिल्यांदा त्याचं नाव होतं औरंगाबाद. त्याचं नामांतर शिंदे सरकारनं केलं, आमची भावक्या म्हणून बाजू घेत नाही.
पण नामांतरानंतर त्याचं नाव संभाजीनगर करण्यात आलं. काही लोकांनी विरोध केला. त्यावेळी महाराष्ट्र सरकारनं एक GR काढला की किती लोक औरंगाबाद नावाला सहमत आहेत आणि किती लोक छत्रपती संभाजीनगर या नावाला सहमत आहेत. दादा, महाराष्ट्रातनं औरंगाबाद हे नाव असावं यासाठी महाराष्ट्रातनं 70,000 फॉर्म गेले, पण छत्रपती संभाजीनगर हे नाव असावं यासाठी महाराष्ट्रातनं फक्त 7,000 फॉर्म गेले. ज्या बापानं तुम्हाला आम्हाला या मातीमध्ये आणलं, ज्या बापानं तुम्हाला आम्हाला मोठं केलं, ज्या बापाच्या जीवावरती आपण छात्या फाकवून चालतो, ज्या बापाच्या नावावरती आपण रुबाबात फिरतो, ज्या बापाच्या नावावरती आपलं रक्त सळसळतं, त्या बापावरती बोट उचलला गेला, त्यावेळी तुम्ही का शांत बसलात? दादांनो, मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो की मारलं ज्यांनी संभाजीराजांना करून अत्याचाराचा कहर, त्याच औरंग्याच्या नावानं वसवलं होतं एवढं मोठं शहर. अरे सळसळू द्या रक्त तुमचं, दाखवा पुन्हा एकदा जिगर आणि छातीत ठोकून सांगा औरंगाबाद नाही, छत्रपती संभाजीनगर. ही सांगण्याची धमक, ही सांगण्याची जिद्द आपल्या मनामध्ये असली पाहिजे. शिवजयंती का साजरी करायची तुम्हाला माहितीये का? अफजल खानाची जयंती साजरी केली नाही बरं तुम्ही? का अफजल खानाची कुठं वाढला हलगी वाजवत मिरवणूक काढल्या? सुदर्शन शिंदेची काढली पण अफजल खानाची काढली नाही. का बरं? का शिवाजी महाराजांचाच इतिहास तुम्हाला ऐकू वाटतो? का शाहिस्ते खानाचा इतिहास ऐकू वाटत नाही हो? शिवजयंती यासाठी साजरी करायची कारण छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहेत आज मंदिरावरचे कळस. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहेत आज मंदिरावरचे कळस. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आज सुरक्षित आहे आपल्या दारातली पवित्र अशी तुळस. अरे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आपण पाहतो सुवासिनींचं कपाळ, आणि छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आपण पाहतो हिंदवी स्वराज्याची सुंदर अशी सकाळ. हिंदवी स्वराज्याची सुंदर अशी सकाळ. एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल 450 वर्ष होऊन गेली. जो राजा या मातीसाठी झटला, ज्या राजानं या मातीसाठी तुमच्या माझ्या प्राणांची आहुती दिली, त्या राजाच्या जयंतीसाठी आज आपण बसलो आहोत. खरं तर संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला येतो. 14 वर्ष वनवास भोगल्यानंतर राम प्रभू श्री राम झाले आणि राजपुत्राचं सुद्धा गोकुळामध्ये सर्वसामान्य गोपिकाप्रमाणे राहणारे कृष्ण हे भगवान श्री कृष्ण झाले. म्हणजे ज्याच्या वाट्याला संघर्ष येतो त्याच्याच वाट्याला भगवान पद प्राप्त होतं. सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. असाच एक संघर्षवीर, असाच एक संघर्ष योद्धा ज्याचं 50 वर्षांचं आयुष्य फक्त आणि फक्त संघर्षानं भरलं होतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मासाहेब जिजाऊंचा पुत्र, या सह्याद्रीचा पुत्र, तुमचा आमचा इथला प्रत्येक मराठी मायमाऊलीचा पुत्र. 50 वर्षाचं आयुष्य लाभलं छत्रपती शिवरायांना आणि 32 वर्षाचं आयुष्य लाभलं 32 वर्षाचं आयुष्य लाभलं छत्रपती संभाजी महाराजांना. पण जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज तुमच्या आणि माझ्या काळजामध्ये जिवंतच राहतील. सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. मी काय सांगितलं की 50 वर्षांचं आयुष्य महाराजांच्या वाट्याला आलं, त्यातली महाराजांची 10 वर्ष बालपणात गेली, 10 वर्ष रणांगणावरती युद्ध खेळण्यात गेली. उरली फक्त 30 वर्ष. 30 वर्षांच्या आयुष्यात या माणसानं 750 वर्षांचा पारतंत्र्यांचा अंधार दूर केला. एक क्रांतीचा सूर्य मातीमध्ये प्रकटला. सोपं नाही. 750 वर्षांची गुलामी, 750 वर्षांचा अत्याचार अवघ्या 30 वर्षात एक माणूस लांब करतो, दूर करतो. हे सामर्थ्य, या घडवण्याची ताकद फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रक्तात आहे. दादानी मगाशी सांगितले की थोडं युवकांना, तरुण पिढींना थोडंसं मार्गदर्शक बोला. दादांनो, मी सुरुवातच यांच्यापासून करतो. आज प्रत्येकाचा काही ना काहीतरी आदर्श आहे, बरोबर आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य होतं, हे राज्य व्हावं येतो कोणाची इच्छा? पोरांनो, कोणाची इच्छा? पोरांनो, एक 3 वर्षापूर्वी मराठी चित्रपट आला होता. सगळे बारकी पोरात येतं थोडं बसलेत पुढं. मला सांगा, नागराज मंजुळेनं तो चित्रपट काढला होता. त्या चित्रपटाचं नाव काय रे? त्यात अर्चिन परशा होता. काय नाव? सैराट. बरोबर आहे.
आर्ची कुठल्या गाडीवर येत होती? बुलेट. आणि परशाला कोणी मारलं? प्रिन्स. सगळं माहितीये. पोरांनो मला सांगा, मासाहेब जिजाऊंच्या आईचं नाव काय रे? हे आमच्या मातीचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. हे आमच्या मातीचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आम्ही आमच्या पोरामध्ये काय पेरलं? गहू पेरून कधी ज्वारी उगवलेलं बघितलंय का हो? जुंधळ पेरून कधी मका उगवलेलं बघितलाय का हो? जे पेरणार आहे तेच उगवणार आहे. आपण जे पेरलं तेच आज उगवलंय. त्यामुळं काय पेरावं हे पहिल्यांदा आपण ठरवलं पाहिजे. आणि त्यानुसार शिवरायांचा इतिहास, फक्त मागाशी साहेब बोलताना बोलले की छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यावरती घेऊन मिरवण्याचा विषय नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज हा आचरणात आणण्याचा विषय आहे. ज्या दिवशी शिवराय आचरणात येतील त्या दिवशी शामृग पिढी जन्माला येणार नाही, बाळकुडी पेरलेली पिढी जन्माला येणार. आज आमच्या पोरांना विचारलं शिवरायांचं काय वाक्य होतं? हे राज्य व्हावं येतो श्रींची इच्छा. आणि संभाजीराजांचं वाक्य होतं श्री म्हणजे कोण हो? कायम वाक्य ऐकत आलं, प्रत्येकाच्या घरात कुणाच तरी फोटोवरती नाव असतं, हे राज्य व्हावं येतो श्रींची इच्छा. श्री म्हणजे कोण? श्री म्हणजे आई. आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऐन 12 ते 13 वर्षाचं पोरग, मिसरूड न फुटलेलं पोरग रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जातं. इथं सातारापाशी भोर आहे, त्या भोरला रायरेश्वर मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये जातं, शपथ घेतं आणि वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ल्यावरती स्वराज्याचं पहिलं तोरण बांधतं. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. संभाजीराजांचं एक वाक्य होतं, आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्हास अगस्त्य. आबासाहेब म्हणजे कोण? तर छत्रपती शिवराय. माझे वडील, माझ्या वडिलांनी जो मला संकल्प घालून दिलाय तेच करणे आम्हाला भाग्य आहे. मग आज आमच्या पोरांचा आदर्श कोण आहे? ताईनो, तो मध्यंतरी पुष्पा नावाचा पिक्चर आला, चांगलं चालणारं गडी सगळं आमचं लंगडं चालायला लागलं. झुके का नाही साला म्हणे. आज एखाद्या पोरला आदर्श विचारला की बाबा तुझा आदर्श कोण आहे, तर ते पोरग उलटं म्हणतो शाहरुख खान माझा आदर्श आहे. आज एखाद्या पोरला विचारलं की बाबा तुझा आदर्श कोण आहे, तर ते पोरग म्हणतो सलमान खान माझा आदर्श आहे. शेतकऱ्याची पोरं किती आहेत? हात वरती करा. अख्खं गाव शेतकऱ्याचा आहे, हात खाली करा. मी काय म्हणलो, कोणाला विचारलं तुझा आदर्श कोण आहे, पोरग म्हणतोय शाहरुख खान आहे. एखाद्याला विचारलं तुझा आदर्श कोण आहे, पोरग म्हणतोय सलमान खान आहे. दादा, शाहरुख खान, सलमान खान तुझा आदर्श जरूर असू द्या, मी नाही म्हणत नाही असं नाही, पण एक वाक्य नेहमी लक्षात ठेव, एक वाक्य नेहमी लक्षात ठेव की 2 तास जिम मध्ये घाम गाणारा शाहरुख खान दादा तुझा आदर्श जरूर असू द्या. काचेच्या फ्रेम समोर उभारून शायनिंग मध्ये फोटो काढणारा सलमान खान दादा तुझा आदर्श जरूर असू द्या. पण एक वाक्य नेहमी लक्षात ठेव की सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, सकाळी सूर्य उगवल्यापासून संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत 2 बैलांच्या पाठीमागं लाकडी नांगराचा हुंडा घेऊन शेताच्या या बांधापासून शेताच्या त्या बांधापर्यंत नांगरणारा आपला बाप दादांना आपला आदर्श असला पाहिजे. आपला बापच आपला आदर्श असला पाहिजे. आता IPL चा मॅचेस चालू आहेत. एखाद्याला विचारलं बाबा विराट कोहलीचं कितवं शतक झालं, तर ते पोरग म्हणतंय विराट कोहलीचं 100वे शतक झालं. दादा, कधीतरी शेतात जाऊन आपल्या बापाच्या त्या धावा मोज, नक्कीच विराट कोहलीपेक्षा 1 शतक आपल्या बापाचं जास्त असेल. हे करता आलं पाहिजे. यातूनच शिवचरित्र फार छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला जगण्याला प्रेरणा देत जातं. अहो बघा ना, शिवरायांचं वाक्य होतं, महाराज म्हणायचे मावळ्यांनो तुमच्यासाठी काही पण, आणि मावळे म्हणतात राजे तुमच्यासाठी काय पण. आता आमची पोरं कुणासाठी काय पण म्हणायला लागली. म्हणजे ताईनो 9 महिने सांभाळले तिचं काय नाही, 4 दिवसात आयुष्यात आली लगे म्हणते तुझ्यासाठी काय पण. पाक ब्लड फाडूनच गेला जाते इथोपर्यंत, तुम नाही तो कुछ नाही, तुमच्यासाठी काय पण. आमच्याकडे बीडला एक कवी, तो फार सुंदर कविता लिहितो. त्याची कविता अशी आहे, तो असं म्हणतो, अरे बाप काढलाच घराबाहेर, बाप काढलाच घराबाहेर, दारात रडते माय पण, बायकोला मात्र रोज म्हणालास तुमच्यासाठी काय पण. अरे लोकच पोटाला जन्माला यावून हिने किती केलते नवस, इकडून तिकडून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला, आणि तुझ्यासारखा पोरगा तिच्या पदरामध्ये घावला. अरे लहानपणी माय तुला शेतात न्यायची, लहानपणी माय तुला शेतात न्यायची, तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची. तुला भूक लागल्यावर तू जोर जोरात रडायचास, तुला भूक लागल्यावर तू जोर जोरात रडायचास, आणि माईचं दूध संपलं ना लेका तिचं रक्त सुद्धा ओढायचास. रक्त पिऊन पोचला असले का, त्या रक्ताचा तरी ठेव मान, पवित्र अशा मातेचा करू नको अपमान. आता फक्त एक कर, दारातल्या माईला घरात तेवढा आण, किती दिवस जगणार आहे लेका झाडावरचे पिकलं पान. तू गोडधोड खा,
तू गोडदोड खा, पण म्हाताऱ्या माईला शिळी भाकर तरी वाढ. आणि भाकर वाढताना जर तुझी बायको आडवी आली तर तिला घराबाहेर काढ. अरे अरे बायको जाणारच नाही, मी तुला बॉन्डवर लिहून देतो. बायको जाणारच नाही, मी तुला बॉन्डवर लिहून देतो. आणि यदा कदाचित गेली तर मला येऊन भेट, मी तुला दुसरी करून देतो. तू तू आंधळा नाहीस, तू आंधळा नाहीस, पांगळा नाहीस, तुझी तुलाच कळली नाही किंमत. नवरा माय बापाला सांभाळतो म्हणून घर सोडून जाण्याची कुठल्याच बायकोत नसते हिम्मत. अरे अरे तुला वाघ बनवलंय माईनं, तुला वाघ बनवलंय माईनं. दुर्दैवानं तिला चुरलं नाही आता बायपण. खरा मर्द असशील तर माय आणि बापाचं दर्शन घेऊन म्हण, माय बाप हो तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण. हे बोलता आलं पाहिजे. नाहीतर काय काय कसं असतं माहिती आहे का, की आमच्याकडे सांगलीच्या भागाला तुमच्या भागात पद्धत आहे की नाही कुणास ठाऊक, कारण तुम्ही महाराजांच्या मातीत जन्माला आलाय. आणि आमच्याकडे जरा विजापूर संस्थान जवळ आहे, त्यामुळे आमच्या मातीत जरा वेगळाच गुण आहे. म्हणजे आमच्याकडे कसं असतं की दोन मित्र रस्त्याने चाललेले असतात आणि एका मित्राची समोरून आई येत असते आणि तो दुसरा मित्र त्याच्या मित्राला म्हणतो, त्या आईला बघून म्हणतो मित्राच्या, काय काकू कशात, तब्येत बिब्येत बरी आहे का. आणि घरी गेल्यावरती म्हातारी खोकलून मरते, तर तिला औषध आणून देत नाही. एवढी दलिंदर पिढी आज या मातीमध्ये जन्माला आली. तेच पोरगं ताईनं पुढे बस स्टँडवरती जातो, कोणाची तरी बस येणार असते, त्या बसमधनं काही मुली खाली उतरतात. तिला यांना वाटते की तिच्याकडे बघून आता आपण स्टाईल मारली पाहिजे म्हणून हे बेनं गाडीवरती बसून जातं. समोरने एक गाय जात असते, त्या मुलींकडे बघून हे गाडीवरनं त्या गायीच्या पाया पडतं. आणि घरी गेल्यावरती बाप सांगतो, जा जरा आपल्या दावणीतला गाईला चारा टाक. तर ते पोरगं म्हणतं, हे आपण असली कामं करतो का. म्हणजे आपण काय करतोय, आपण दुसऱ्याच्या माईला इज्जत देतोय आणि दुसऱ्याच्या रस्त्यावरच्या गाईला नमस्कार करतोय. ज्या दिवशी या महाराष्ट्रातली पोरं घरातली माय आणि गोठ्यातली गाय या दोन गोष्टींना इज्जत देतील, त्या दिवशी हा महाराष्ट्र प्रजासत्ताक खऱ्या अर्थानं होईल. हा विचार लक्षात घेतला पाहिजे. हा विचार आपल्याला समृद्धीकडे देतो. शिवरायांनी हाच विचार केलाय. आणि आपल्या बापाला आयुष्यात कधीतरी एकदा कडकडून मिठी मारा. किती लोकांनी आपल्या बापाला मिठी मारली बरं. बाप गेल्यानंतर फार लोक मिठी मारतात. बाप जिवंत तोपर्यंत मिठी मारा. जावा बापाला मिठी मारा. शिवरायांची संभाजीराजांची भेट कोल्हापूरच्या पन्हाळ्यावरती झाली. शेवटचं बघितलं, लक्षात नाही रे, बाप शेवटचा बघायचा आहे. असा राजा ज्याच्या पोटी आपल्याला जन्म मिळाला शेवटचा बघायचा होता. लक्षात नव्हतं महाराजांना आपल्या शेवटचं दर्शन होणार आहे. बाप शेवटचा बघितला. आज घरी गेल्यावरती बाप मेल्यानंतर रडून उपयोग नाही. बाप जिवंत तोपर्यंत बापाला मिठी मारा, कारण मेल्यानंतर फक्त जाऊन सहवास लागतो, बाप बघायला मिळत नाही. आणि बाप आयुष्यात आपल्याला टोमणे देणारा भेटला पाहिजे. कसा भेटला पाहिजे, टोमणे देणारा. म्हणजे म्हणला पाहिजे, लेका सुधर, किती दिवस अजून माझ्या जीवावरती बसून खाणार आहेस, असा म्हणणारा बाप भेटला पाहिजे. आणि पोरं सुद्धा तेवढी स्वाभिमानी भेटली पाहिजेत. नाही काय काय पोरं म्हणतात आमचंच आहे किती, ह्याला काय करायचं आहे. पोरं सुद्धा तेवढी स्वाभिमानी भेटली पाहिजेत. पोरं म्हणली पाहिजेत, मागणार नाही तुमच्याकडून, तुम्हाला घेऊन दाखवेन, घेणार नाही असं तुम्हाला करून दाखवेन, अशी पोरं जन्माला आली पाहिजे. स्वाभिमान पिढी जन्माला आली पाहिजे. आणि आयुष्यात एकदा तरी, तरुण पोरांनो, आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या बापाचा मार खाल्ला पाहिजे. मी पण खाल्लाय. काय खाल्ला पाहिजे, मार खाल्ला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात बुटानं खाल्ला पाहिजे. आता कार्यक्रम सुटला की बुटच हातात घ्यायचा, गावला की ठोकला. आपण आपल्या आयुष्यात एकदा तरी मार खाल्ला पाहिजे आणि त्यातल्या त्यात बापाचा बुटानं मार खाल्ला पाहिजे. कारण का, ज्या पोरानं आणि ज्या पोरीनं आपल्या बापाचा मार खाल्लाय आणि त्यातल्या त्यात बुटानं खाल्लाय, त्या पोराचा पाठीचा कणा ताटच झालाय आणि ते पोरगा समाजामध्ये अभिमानानं स्वाभिमानानं फिरतं. ही फक्त बाप नावाची ताकद आहे. त्यामुळे घरात गेले की चालूच करायचं. त्यामुळं हा विचार आपल्याला समृद्धीकडे नेतो. हा शिवरायांचा संस्कार आहे. अहो, फार छोट्या छोट्या गोष्टीतून राजे आपल्याला समजून घ्यायचे आहेत. महाराजांचं रायगडावरती स्थापन झालं आणि 14 वर्षाचं पोरग, 3 भाऊ होते. मी पहिल्यांदा नमूद करतो, मी छत्रपती शिवरायांचा अफजलखानाचा वध किंवा अफजलखानाचं पोट आणि शाहिस्ते खानाचं बोट इथवर इतिहास सांगणारा माणूस नाही. आजपर्यंत शिवराय कधीच न ऐकलेले आहेत. तुमच्या कानावरती सुद्धा कधी महाराजांचा इतिहास पडला नाही. तो इतिहास सांगणारा माणूस आहे. त्यामुळे फक्त शांत बसा. 14 वर्षाचं पोरग, त्याचा भाऊ तो 12 वर्षाचा आणि एक 11 वर्षाचा.
3 पोरं राजस्थानमधनं फिरत फिरत आली, पण त्यातली 2 पोरं राजस्थानमध्ये राहिली आणि एक 12 वर्षाचं पोरगं चुकून महाराष्ट्रात आलं महाराष्ट्रात आलं, सगळीकडे फिरायला लागलं, इकडे तिकडे बघायला लागलं. आणि त्याला कोणीतरी कोणापाशी तरी गेलं, अरे कोणी असा राजा आहे का रे, तुमच्यात असा कोणीतरी माणूस आहे जो कलाकारांचा सन्मान करतो, ज्या कलाकारांना काहीतरी मानधन देतो, माझ्या कलाकाराला चांगला होतो गुण सन्मान देतो. एक माणूस म्हणला, आहे एक राजा आहे आमच्या महाराष्ट्रात, एकच राजा आहे, त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. उत्कृष्ट राजा आहे, एकदा भेटा, गोरगरीब शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका आहे. राजा म्हणजे रयतेचं रूपच जणू, राजा म्हणजे इथल्या प्रत्येक शेतकऱ्याचं सुखच जणू. तो माझा शिवाजी राजा रायगडावरती राहतो. तुमचा राजा कुठे राहतो? आमचा राजा स्वर्गात राहतो. आमची पोरं स्वर्गात जाऊन आलेत काल. आमचा राजा कुठे राहतो? स्वर्गात राहतो. स्वर्ग म्हणजे काय? तर स्वर्गाचं दुसरं नाव म्हणजे श्रीमान रायगड. रायगडावरती राहतो. जावा रायगडावरती भेटा. 12 वर्षाचं पोरग सरसर करत गेलो, हुडकत गेलं. अरे झाडातनं, रस्ते नव्हते त्यावेळी, झाडातनं डोंगर दऱ्यातनं याच तुमच्या बोर मार्गे ते पोरग गेलं. सातारपर्यंत मार्गे, कराडपर्यंत मार्गे ते पोरग गेलं रायगडावरती. आणि रायगडावरती दरवाजापाशी जाऊन उभारलं. सेनापती बाहेर होते, महाराजांची पिये सेनापतीपाशी पोरग गेलं. एकदा महाराजांना भेटायचं आहे. सेनापती म्हणले, काय करतोस रे तू? चायपेक्षा किटली गरम. सेनापती काय म्हणला, काय करतोस रे तू? तस ते पोरग म्हटलं, मी उत्तम गाणं लिहितो, उत्तम महाराजांवरती कविता लिहितो. कविता लिहितोस महाराजांवरती? अरे एखादी लिहिली असेल की? नाही, अजून तरी तशी लिहिली नाही जशी महाराजांना आवडते. मग लिहे. नाही, मला पहिल्यांदा महाराजांना भेटायचे. हे पहिल्यांदा कविता लिहायची मगच महाराजांना भेटायची, कारण पीएनची सही झाल्याशिवाय आत जाताच येत नाही, कुठेही जावा. तसा तो पण पीए. ठीक आहे म्हणला. 7 दिवस रायगडावरती गेला, रायगडावरती थांबला. महाराजांचं सिंहासन रायगडाला पोरं गेली होती. सिंहासनाच्या साईडला एक नगारखाना लागतो चौकोनी बाजूला, तिथं तो पोरगा 8 ते 9 दिवस थांबला. त्यानं महाराजांवरती एक कविता लिहिली, एक सुंदर असं गाणं लिहिलं. आणि ते पोरगा आलं, सेनापतीपाशी आलं. सेनापती, राजांवरती गाणं लिहिलंय, उत्कृष्ट गाणं लिहिलंय. अरे लिहिलंयच ना, ऐकव की. 12 वर्षाचं पोरग महाराजांवरती गाणं ऐकून दाखवलं. ते गाणं प्रत्येकाच्या ओठावरती एकदा तरी गेले. ते गाणं प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये, ते गाणं प्रत्येकाच्या मुखातून एकदा तरी म्हणलं गेले. ते गाणं छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना लिहिले. ते गाणं ऐकवलं. अरे बहुत खूप. सेनापतीनं त्या पोराचा हात धरला आणि राजांच्या समोर गेलं. आणि सेनापती म्हणाले, राज, अहो तुमच्या वरती उत्कृष्ट गाणं लिहिले, राज एकदा ऐका की राज. राजे म्हटले, ऐकव. आणि त्या पोरानं गाणं ऐकवायला चालू केलं. माझ्याबरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. आमच्या पोरांचा दोष काय माहिती का? सोबत वाजवायचा म्हणलं कार्यकर्ता आमचं पुढेच पळते. ती माझ्या सोबत वाजवायच्या. आणि ते पोरग महाराजांवरती समोर उभारून महाराजांवरती गाव्य ते गाणं म्हणायला लागलं. आणि ते पोरग म्हणू लागलं, इंद्रजबी जंबपर बाड वसु वंबपर रावण सळ दंबपर रघुकुल राजे पौनवारी वाहपर संबुरती नाहपर जो सास बाहपर रामद्विज राजे दावा द्रुम दृंडपर चित्तामृग झुंडपर भूषण वितृंडपर जैसे मृगराज तेजतम अंसपर कन्नजमी कंसपर योमलेच वंसपर शेर शिवराज हे शेर शिवराज हे. गाणं प्रत्येकानं ऐकले. गाणं प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये. हे गाणं छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना लिहिले. ह्या कवीचं नाव कविभूषण. महाराजांवरती एवढं सुंदर गाणं लिहिलं. आणि गाणं ऐकलं. गाणं ऐकल्या बरोबर राजे म्हणले, अरे बहुत खूप झालं. 350 वर्ष झाली. आजही हे गाणं ऐकल्यावरती आमच्या अंगावरती काटा येतो. आजही साक्षात शिवप्रभू आपल्या समोर उभारतात की काय असा भास होतो. एवढी गाण्यात ताकद होती. ज्ञानेश्वर माऊलींना जाऊन बरेच वर्ष झाली. माऊलींची आजही गाथा वाचली जाते, आजही अभंग म्हणला जातो. ज्या दिवशी आपल्या मंदिरातला स्पीकरवरती अभंग लागतो, आपल्या तोंडातून लगेच हरिनाम निघत जातो. काय कलाकारांमध्ये, काय त्या लेखकांमध्ये जादू असेल. काल परवा गाणं एखादं आलं तर ते लगेच शिळं होऊन जातं. पण 350 वर्ष झाली आजही महाराजांचं हे गाणं जिवंत आहे, कारण त्या गाण्यात छत्रपती शिवराय यांचं नाव आहे. राजे म्हणले, बहुत खूप. बोला कविभूषण, तुम्हाला काय पाहिजे? आणि कविभूषण म्हणले, राजे हिरे माणिक मोती याहीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज हीच आमची खरी दौलत. झालं. आणि महाराजांनी त्या कविभूषणाला
हिरे माणिक मोती आणि पैसे गिफ्ट म्हणून दिले. कलाकाराचा सन्मान करणारा राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एकच होऊन गेला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अहो बघा ना, प्रत्येक गोष्टीत संघर्ष आहे. प्रत्येक गोष्टीत आपण काय म्हणतो, 12 वर्षाचं पोरग आपण लगेच म्हणतो 12 वर्षाचं असलं की तिकडं जाऊ नको. आपली आई काय म्हणते, तिकडं जाऊ नको, भाऊ आहे. काय म्हणते, आपलं पोरग रांगत रांगत जात असतो. पोरांना, लहान पोरांना अंधाराचं फार कुतूल असतं. ते रांगत रांगत एखादं पोरग चाललं अंधाराकडं, आई लगेच म्हणते हे थांब, तिकडं भाऊ आहे. परत ते पोरग माघारी फिरतं, आईकडे बघतं, अंधाराकडे बघतं, माघारी येतो. परत आईचा डोळा चुकून परत त्या अंधाराकडे ते चालत जातं. परत आई म्हणते थांब, तिकडं भाऊ आहे. ते पोरग परत आईकडे बघतं आणि परत माघारी येतं. त्या आईचं परत डोळा चुकवतो आणि रांगत रांगत परत त्या अंधाराकडे जातं. आई म्हणते उठते, ताड करण्याचा पोरला हातामध्ये घेते, अरे तुला किती वेळा सांगितलं तिकडं जाऊ नको, तिकडं भाऊ आहे. तो भाऊ त्या पोराच्या मनामध्ये जेव्हापासून बघतो, त्याला 2 बिनी जरी झाली तरी त्या भाऊला कायमस्वरूपी ते घाबरत राहतं. तुमच्या माझ्या अंगामध्ये शौर्य नाही असं नाही. जन्माला आल्यावरच आपला जन्म ज्या मातीत झाला त्या मातीला काय म्हटलं जातो, महाराष्ट्र राखड देशा कणखर देशा. महाराष्ट्र देश हा देश कसा, ही माती कशा आहे, राखट आहे, कणखर आहे. इथं जन्माला येणारी प्रत्येक पिढीच रक्तातच शौर्य निर्माण करून आली जाते. इथल्या पोराला सांगावं लागत नाही शत्रूशी कसं लढावं. इथल्या मनगटातच राजा शिवछत्रपतींच्या रक्ताचा अभिषेक पहिल्यांदा झालेला असतो. मग इथली पिढी जन्माला नया तयार करायला निर्माण होते. पण आपण लहानपणीच त्या पोरांच्या अंगामनामध्ये भीती घालतो, भाऊ निर्माण करतो आणि ते पोरग परत तसंच कमकुवतपणे तयार होतो. आज घरी गेल्यावरती आपल्या पोराला वाघ बनवायला शिका. मासाहेब जिजाऊ म्हणले असतं तर अफजल खान तिकडं भाऊ आहे, जाऊ नकोस. हिंदवी स्वराज्य उभा राहिला असतं का हो. आणि कौतुक जरा जपून करा बरं का. आता तुमच्याकडे जरा शिवाय देऊनच करत असतील. पुण्या मुंबईला गेलो, बायका कशा कौतुक करतात, आमचा साहिल ना कुणाच्या आद्यात जात नाही, कुणाच्या मध्यात जात नाही, काय चाटायचं आहे का त्याला, कुणाच्या आद्यात जात नाही, कुणाच्या मध्यात जात नाही. मासाहेब जिजाऊ जर असं म्हणले असतं तर आमचा शिवबा ना कुणाच्या घराकडे जात नाही, कुठल्या किल्ल्याकडे वाकून बघत नाही, तो शाहिस्ते खान त्याच्या तर नादालाच लागत नाही. आज हिंदवी स्वराज्य निर्माण झालं असतं का. पहिल्यांदा आई घरातली तयार झाली, आई सांगती झाले, जावा शिवबा राजे, रक्तात